नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन. आज व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की क्रिएटिनिन कसं नियंत्रणात ठेवू शकतो. जर आपण क्रिएटिनिन नियंत्रणात ठेवण्याबद्दल बोलत असू, कुठेतरी आपण मूत्रपिंडाबद्दलच बोलत आहोत. बाहेर टाकण्याचं काम कुणाचं? मूत्रपिंडाचं. जर मूत्रपिंड नीट काम करत नसेल, क्रिएटिनिन बाहेर जाऊ शकत नाही, शरीरात साचतं. आता क्रिएटिनिन साचतंय, युरिया देखील साचतोय आणि हे आपल्या शरीराला आजारी करतंय. आता जितक्या प्रमाणात हे साचेल, तितक्या आपल्या समस्या वाढतील. असं होऊ शकतं की आपल्या स्नायूंमध्ये दुखणं जाणवू शकेल, थकवा येईल, युरियामुळे आपली भूक कमी होईल, तहानही कमी लागेल, शरीरात अशक्तपणा जाणवेल. म्हणून या सगळ्या समस्या सुरू होतात जेव्हा युरियाचं प्रमाण वाढायला लागतं. आपण असं इच्छितो की हे सगळं आपल्या शरीरातून बाहेर जावं आणि आपलं शरीर स्वच्छ व्हावं. आता शरीर स्वच्छ करण्यासाठी आपल्या जवळ फक्त दोन मार्ग आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. तर आधी सुरुवात करूया वाईट मार्गापासून, कारण जास्तीत जास्त लोक तोच वापरत असतात. आता किटिलिन नेमकं कुठे तयार होतं आणि कसं तयार होतं हे समजून घ्या. किटिलिन तयार होतं आपल्या शरीरात. जेव्हा तुम्ही अन्न खातात, ते अन्न तुमच्या शरीरात जातं. अन्न तुमच्या शरीरातून स्नायूंमध्ये जातं. अन्न हेच खातात ज्यामुळे ते तयार होतं. ग्रेट. क्रिएटिन स्वतःमध्ये काहीच नाही. ते प्रत्येकाच्या शरीरात तयार होतं. तुमच्या शरीरातही, माझ्या शरीरातही आणि तेही सारख्या प्रमाणात तयार होतं. फरक एवढाच की माझी किडनी ते बाहेर टाकून देते. तुमच्या किडनीला ते बाहेर काढता येणार नाही, कारण ते करण्याची क्षमता कमी आहे. की यात काहीच नाही, पण ते तुम्हाला खूप काही सांगत आहे. अशाच प्रकारे तुमच्यात युरिया तयार होत आहे. जेव्हा अन्न खाल्लं जातं तेव्हा ते लिव्हरमध्ये जातं, लिव्हरमध्ये पोहोचतं. जेव्हा अन्न पचतं तेव्हा त्यातून युरिया तयार होतो. आता किडनी तर कामच करत नाहीये, युरिया तयार होतच आहे. आपण अन्न खातच आहोत. आता थोडं अन्न खाणं थांबवूया. त्याचा परिणाम काय होतो? युरिया वरच्या दिशेने वाढायला लागतो. आता ही किडनी, ज्यात युरिया शरीरात साठ आहे, हे अन्न खाल्ल्यामुळे झालं आहे. आता मी अन्न खाणं थांबवून ते कमी करू शकतो. आता मी सीडीचं अन्न खाणं बंद केलं. आता काय होईल? कमजोरी येईल, अशक्तपणा येईल, रक्त तयार होणं थांबेल. पहा, माझं झालं, कारण मी पूर्ण आयुष्य अन्नकार पूर्णपणे बंद ठेवूच शकत नाही. बघा, अन्न कमी केलं तर मी अशक्त होईन. जर मी माझं अन्न खाल्लं नाही, माझ्या किडनीला अन्न मिळालं नाही, किडनीने तेही सोडलं, मग डायलिसिस होऊच शकणार नाही. शरीर खराब झालंय, इतकं सगळं झालंय. डायलिसिस कराल, कितीही सेवा करा, शेवटी तुमची किडनी डाऊन होईल. अन्न बंद करून, अन्न कमी करून, अन्न मर्यादित करून, टिंडा खाऊन. हा सगळ्यात वाईट मार्ग आहे. पुन्हा सांगतो, हा सगळ्यात वाईट मार्ग आहे. किडनी डाऊन होईल आणि फक्त 2 महिन्यांसाठी, 2 महिने तर खाली जाईल. तिसऱ्या महिन्यात वरच्या दिशेने येतो, कारण किडनीला अन्नही मिळालं नाही. 2 महिन्यात किडनीने जितक्या ताकदीने काम केलं, 2 महिने, आता तिसऱ्या महिन्यात ती किती काळ काम करणार? म्हणून तिसऱ्या महिन्यात वाढतं. पेशंट थेट वर जातो किंवा थेट डायलिसिसवर जातो. दुसरा कोणताही मार्ग नाही. 2 महिने आनंद देऊन जातो, 2 महिन्यांचा आनंद देतो. तो खूप जड पडतो. मग योग्य मार्ग कोणता आहे? तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तुमची किडनी खराब होत आहे. किडनी शरीरात कुठे आहे? आता तुमच्या शरीरात जितकी ताकद आहे, तितकीच ताकद किडनीकडे आहे. कारण किडनीला वेगळं काही खाणं, काही वेगळं मिळतंय का जे मी शरीरासाठी खातोय? माझं काहीच माझ्या किडनीपर्यंत पोहोचत नाही. आता मला या किडनीला ताकद द्यायची आहे. तिच्याकडून काम करून घ्यायचं आहे. चांगलं काम करून घ्यायचं असेल तर ताकद द्यावीच लागेल. म्हणून खाणपिणं मला व्यवस्थित ठेवावं लागेल. खाण्यापिण्यात अशा गोष्टी खायच्या नाहीयेत ज्या किडनीवर ताण आणतात. ज्या गोष्टी जास्त ताण आणतात, त्या खायच्या नाहीयेत. आता काही पदार्थ असे असतात जे पटकन ताण वाढवतात. मी खिचडी खाल्ली, मी दलिया खाल्लं, ते जास्त ताण देतील का? की काही वाईट परिणाम देतील? किंवा जास्त ताण देतील, म्हणून खाण्याचे पदार्थ निवडून उपाशी न राहता खावं. मी किडनींची निर्मिती शरीरात नियंत्रित करू शकतो. युरिया नियंत्रित करू शकतो का? एका बटुयाला पचवण्यासाठी माझ्या किडनीला जास्त काम करावं लागेल, तर पोळी पचवायला कमी काम करावं लागेल. दोन्ही केसमध्ये युरिया तयार होईल, एकात कमी, एकात जास्त. अशीच पद्धत आहे. जितका खाल, डाळी खाल, अंडी खाल, नाही खाल, चिकन खात असाल, मटण बंद जाईल. किडनी खराब झालेली नाही. शरीरात किडनींची, युरियाची निर्मिती वाढली आहे. कारण तुम्ही असं अन्न खाल. अन्न बदलायचं आहे, बंद करायचं नाही. तर पहिला बदल तुम्ही तुमच्या आहारात काय करायचा आहे?
तो म्हणजे पूर्ण शाकाहारी आहाराकडे वळायचा आहे. पूर्ण शाकाहारी म्हणजे आपल्या समाजात जसं आहे त्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी खाण्याबद्दल चर्चा केली जाते. तिथेच रिस्क एक किडनीवर येते. त्यांनी तुमचा बटाटा तयार केला आहे. ही कांदा बेटा, आपण तुम्हाला कांदा नक्कीच देतो, पण तेच नॉनव्हेज सुद्धा तुमच्यासाठी बंद आहे. म्हणून तुम्ही एका प्रकारे ज्या लोकांनी हे जेनीचे अन्न स्वीकारले आहे, त्यांना जर ते विकता येत नसेल. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही अन्नाची मात्रा योग्य प्रमाणात घ्या. म्हणजे आपण मासे खाऊ शकत नाही, नॉनव्हेज खाऊ शकत नाही. या दोन मुख्य गोष्टी आहेत. खाण्यात तुम्ही पोळी खाऊ शकता. पोळी तुम्ही गव्हाच्या पिठाची खाऊ शकता, ज्वारीचीही खाऊ शकता. पण बाजरी, मका हे अन्न तुम्ही खाणार नाही. कारण ते तुम्हाला अशक्तपणा देईल, शरीराचं वजन कमी होईल आणि शरीरात अशक्तपणा निर्माण होईल. म्हणूनच हे बंद आहे. खाण्यातून जर आपल्याला शरीरात प्रोटीन घालायचं असेल, जर माझी रिपोर्ट सांगत असेल की माझ्या शरीरात प्रोटीन कमी आहे आणि मला शरीरात प्रोटीन घालायचं आहे, तर मी ते प्रोटीन डाळींमधून घेईन, नॉनव्हेज मधून घेईन आणि जी पोळी किंवा भात मी खातोय, तेही माझ्या शरीरात आपोआप प्रोटीनमध्ये रूपांतरित होईल. जितकी शरीराला गरज आहे तितकीच, जास्तीची साठवली जाणार नाही. भाज्यांच्या बाबतीत ज्या भाज्या जमिनीखाली वाढतात त्या थोड्या काळासाठी बंद कराव्यात. प्रत्येक भाजीचे साग आणि चटणी खाऊ नयेत. पण जर कोथिंबीर एखाद्या गोष्टीत बदलून खाल्ली किंवा थोडंफार मिसळून खाल्लं तर काहीच अडचण नाही. फ्लेवरसाठी तुम्ही लक्षात ठेवा की या भाज्यांमध्ये प्रोटेशनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जमिनीखाली वाढणाऱ्या ब्राऊन रंगाच्या भाज्या जसं की गाजर, मुळाया खाऊ शकता. जमिनीखाली वाढणारी कोणतीही भाजी खाऊ शकता. कांदा देखील खाऊ शकता. फळांच्या बाबतीत जितकीही फळं आहेत, ती कच्ची असताना आंबट आणि पिकल्यावर गोड होतात. जसं की आंबा आहे, तो पिकल्यावर गोड होतो. द्राक्ष कच्ची असताना आंबट असतात, पिकल्यावर गोड होतात. पण अशी फळं खायची नाहीत. म्हणजेच जी फळं कच्च्या अवस्थेत आंबट आणि पिकल्यावर गोड होतात, ती पूर्णपणे बंद करायची आहेत. कारण शरीरात अशी स्थिती तयार होते, ज्याला आपण मेटालिक म्हणतो. या स्थितीत शरीरात ऍसिड जमा होतं नाही, कारण जे युरिया बाहेर जात नाही, आपल्या युरिन मधला ऍसिड देखील बाहेर जात नाही, तो रक्तात जमा होतो. त्यामुळे रक्त ऍसिडिक होतं आणि वेगाने खराब व्हायला लागतं. याच कारणामुळे जास्तीत जास्त पेशंटना एक बेकिंग सोडाची टॅबलेट दिली जाते, जी सतत चालू असते. म्हणजेच तिचा परिणाम तुमच्या शरीरावर राहावा म्हणून हे दिले जातं. सगळी आंबट फळं बंद आहेत. चहा, कॉफी बंद आहे. गोड बंद आहे. रोटीस जी पूर्णपणे चालू आहे. पण तेवढं खा, तुरी खा, भेंडी खा, वांगी खा. जी काही भाजी खायची आहे ती खा. जितकी रोटी खायची आहे तितकी खा. काज, मुळा, पत्ता गोबीचं कोरड पराठे चालू आहे. पण तळलेलं नाही. तळलेलं खाऊ नका. युरिया वाढणारच वाढणार आणि युरिया वाढून जाईल. म्हणूनच कोल्ड पराठा आहे. थोडंसं डाळीच्या पाण्यासोबत घेऊ शकता. काही अडचण नाही. ते मऊ होतं आणि आरामात खाता येतं. त्यामुळे खाण्यापिण्यात थोडा बदल केला तर आपण आपली किडनी सांभाळू शकतो आणि मग युरियाचं उत्पादन कमी करू शकतो. एक योग्य मार्ग खाण्यापिण्यात बदल करणे, दोन्हीत बदल झाला. खाणं बंद केलं, कमी केलं. बदललं, बदलायचं, बंद करायचं नाही. दोन्हीतला फरक समजला. शरीराला ताकद दिली खाण्याने, अन्न खाल्लं, लिमिट लावली. एक पोळी खाल्ली, 2 पोळ्या खाल्ल्या. आपण खाल्लं, भूक नव्हती तर भूक लावली. खाल्लं, सरळ ताकद आली. किडनीपर्यंत ताकद पोहोचली. किडनीने चांगलं काम केलं. कचरा बाहेर काढून संपवला. आता तुम्ही रिपोर्ट बघा. पेशंटला भेटा. पेशंटमध्ये बदल, युरियामध्ये बदल 15. अशा 7 बदल फक्त खाणं बंद केल्याने झालेले नाहीत. गिरीला ताकद देण्यासाठी खाणं खाऊन झाले आहे. जर तुम्ही व्यवस्थित जेवत असाल आणि शरीरात कमजोरी नसेल, तर तुमचे शरीर चांगलं काम करेल. आणि हे काहवन्य तेही समजून घ्या, देव न करो. जर 2 पेशंट डायलिसिसवर जात असतील, त्यापैकी एक खूप कमजोर आहे, ज्याने 2-3 मिनिट मन लावून जेवण केलं नाही. दुसरा पेशंट, कोणता पेशंट टिकेल? जेवण केल्याने आयुष्य वाढतं. किडनीला डायलिसिसवर जाऊ देणार नाही, कारण ती जी काम करत होती, ती आपल्या कामाची क्षमता वाढवत आहे. जर तिने काम करणं बंद केलं, शरीर कमजोर झालं आहे, तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होतोय, चालण्यात अडचण येते. ही किडनीची जबाबदारी आहे. ती जी काम करत होती, तेही बंद करेल. म्हणून तुम्ही डायलिसिसवर आहात. तुम्ही जितका डायलिसिस टाळू शकता, तितकं जास्त काळ जगू शकता. तुम्हाला आपल्या शरीराला ताकद द्यायची आहे. ताकद देऊन, आहार बदलून,
तुम्हाला स्वतःला सुधारायचं आहे आणि हाच योग्य मार्ग आहे. म्हणून मी अशी अपेक्षा करतो की इतर पेशंट्स ज्या चुका करतात त्या तुम्ही करणार नाही किंवा खूपच कमी कराल, योग्य पद्धतीने कराल. काही शंका असल्यास अश्विन डॉक्टर्सची टीम तुम्हाला मदत करेल. याच सोबत पुढे जाऊ. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.